Today we will discuss Science 2, chapter number 1, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता and इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. Today we will discuss lecture number 3. In previous two lectures, we have discussed the points. What is meant by heredity, science of heredity, its benefits, genes, transcription, त्यानंतर ट्रिपलेट कोडॉन्स, ट्रान्सलेशन, फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स इतकं आपण डिस्कस केलं होतं. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे ट्रान्सलोकेशन. आजचा जो मुद्दा आहे तो आहे ट्रान्सलोकेशन. लोकेशन म्हणजे जागा, लोकेशन म्हणजे जागा आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे जागा बदलणं. काय होतं ट्रान्सलोकेशन? तर ड्यूरिंग फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स, ड्यूरिंग formation of peptide bonds. काल आपण पाहिलं तो पेप्टाइड बॉन्ड्स कसे तयार होतात आणि ज्यावेळेस पेप्टाइड बॉन्ड्स तयार होत असतात त्यावेळेस काय होत असतं? द रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग. द रायबोसोम्स keeps on moving from one end of messenger RNA, from one end of messenger RNA to another end जे आहे by distance of one triplet codon, by distance of one triplet codon. This is called as translocation. काय म्हटलंय मी? पहा, आपण मागच्या दोन लेक्चर्स पासून ह्या धड्यामधल्या टर्म्स डिस्कस करतोय. टर्म क्रमांक 1 आपण डिस्कस केली होती, हेरिडिटी अँड बेनिफिट्स ऑफ हेरिडिटी. टर्म क्रमांक 2 आपण डिस्कस केली होती, जीन्स. टर्म क्रमांक आपण 3 डिस्कस केली होती, ट्रान्सक्रिप्शन. टर्म क्रमांक 4 त्याच्यानंतर सेंट्रल डोग्मा, ट्रिपलेट कोडॉन, ट्रान्सलेशन, फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. अशा 6 टर्म्स. आता ही 7वी टर्म चालू आहे, ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय आहे? तर ज्या वेळेस काल आपण पाहिलं होतं की पेप्टाइड बॉन्ड्स तयार होत असतात आणि पेप्टाइड बॉन्ड्स तयार असताना रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ मेसेंजर आरएनए टू अनदर एंड. ते काय करतात? एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातात. मेसेंजर आरएनएच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात असतात, म्हणजे जागा बदलत असतात. म्हणून टर्म आहे ट्रान्सलोकेशन. आणि आता शेवटची याच्यामधली हेरिडिटी मधली शेवटची टर्म आहे म्युटेशन. म्युटेशन काय उच्चार करू आपण? म्युटेशन. कशाला म्हणायचं म्युटेशन? तर सडन चेंजेस ऑकरिंग इन जेनेटिक मटेरियल. काय? सडन चेंजेस in genetic material is known as mutation. Is known as mutation. सहसा
जेनेटिक मटेरियल्स मध्ये काही चेंजेस होत नसतात, पण कधी कधी काय होतं, कधी अचानक ह्या जेनेटिक मटेरियल मध्ये चेंजेस होतात. मायनर चेंजेस असतात, जास्त नाही, पण होतात. आणि चेंजेस झाले जेनेटिक मटेरियल मध्ये की पुढे सुद्धा चेंजेस होत राहतात नेक्स्ट जनरेशन मध्ये. याला काय म्हणायचं, या प्रक्रियेला म्युटेशन म्हणायचं. आणि ही काय आहे, ही एक एव्हर लास्टिंग प्रोसेस आहे. हे म्युटेशन कधी कधी होतच राहतात. आणि डार्विन्स थेरी ह्या म्युटेशनला चांगल्या पद्धतीने काय करू शकते, समजावून सांगू शकते. आता म्युटेशनचे सुद्धा दोन प्रकार असतात. कधी कधी हे म्युटेशन्स मायनर असतात, अल्प असतात, आणि समटाइम्स these म्युटेशन्स आर कन्सिडरेबल, कधी कधी लक्षात घेण्यासारखे असतात. की काही म्युटेशन्स कसे असतात तर मायनर म्युटेशन्स आहे, की जेनेटिक मटेरियल थोडंफार चेंज होतं. बघा सध्या ह्या आपण जो सध्या व्हायरसचा काळ आहे, कोरोना व्हायरसचा काळ आहे, त्याच्यामध्ये आपण हा म्युटेशन हा शब्द ऐकतोय, की हा व्हायरस काय करून घेतोय, स्वतःमध्ये काही बदल करून घेतोय. त्याचे तो व्हायरस स्वतःमध्ये बदल करून घेतोय, म्हणजे तो काय करतोय, स्वतःच्या जेनेटिक मटेरियलमध्ये तो चेंजेस करतोय. म्हणून बऱ्याच वेळा त्याचे आपण पेपरमध्ये वाचलंय, टीव्हीवर ऐकलंय की लक्षणं वेगवेगळे दाखवतो, किंवा कधी कधी हा व्हायरस कोरोना लक्षणं दाखवत नाहीये, थोडंसं मी चालू कंडिशनशी कोरिलेट करतोय त्याला, की याला काय म्हणायचं, म्युटेशन. आणि हे म्युटेशन समटाइम्स दिस म्युटेशन्स दे आर व्हेरी व्हेरी मायनर, लक्षात नाही घेतले तरी चालतात, बट समटाइम्स दिस म्युटेशन्स आर कन्सिडरेबल. खूप लक्षात घेण्यासारखं काय असतं, हे म्युटेशन्स असतात. आता हे जे आहे, आता कधी कधी ह्या म्युटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा होतात. प्रत्येक वेळेसच हे म्युटेशन सुसह्य असतील असं नाहीये. समटाइम्स दे कॉज जेनेटिक डिसऑर्डर कुठं, किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल आपण 9वीला पाहिलेला सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमिया नावाची जी जेनेटिक डिसऑर्डर आहे ती बऱ्याच वेळा म्युटेशनमुळे होते. एकच म्हणून नाही, अजूनही दुसऱ्या जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, आपल्याला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलंय. आता इथं आपला एक भाग संपला धड्याचा. ह्या धड्याचे किती भाग आहेत, ह्या धड्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग हेरिडिटी आणि दुसरा भाग इव्होल्युशन. तर हेरिडिटी नावाचा भाग इथं संपलेला. आता हेरिडिटी नावाच्या भागामध्ये आपण काय कोणत्या कोणत्या टर्म्स बघितल्या, व्हॉट इज मेंट बाय हेरिडिटी, बेनिफिट्स ऑफ हेरिडिटी, जीन्स, सेंट्रल डॉग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रिप्लेट कोडॉन्स आणि म्युटेशन. अशा 9 छोट्या 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 टर्म्स आपण ह्या ठिकाणी हेरिडिटी नावाच्या मुद्द्यामध्ये बघितल्यात. आता धड्याचा एक भाग संपलाय, हेरिडिटी. आता दुसरा भाग धड्याचा सुरू होतो. कोणता दुसरा भाग, ॲज नेम सजेस्ट, दुसरा भाग कोणता सुरू करतोय आपण, इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. तर काय आहे इव्होल्युशन, इथं धड्याचा दुसरा भाग आपण सुरू करूया, इव्होल्युशन. बघा कोणता भाग आहे, हेरिडिटी संपला. आता काय डिस्कस करतोय आपण, इव्होल्युशन. तेव्हा मराठीमध्ये फार छान शब्द आहे याला, उत्क्रांती. शब्दाची आता फोड केली, उत्क्रांती. उत म्हणजे वरच्या बाजूने, क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल. आपल्या जीवसृष्टीमध्ये जे काय बदल झाले त्या बदलाला एकच शब्द आहे, इव्होल्युशन. आणि उत्क्रांती आहे ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. हो, पुढे पुढे जाणारी आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे पुढे पुढे जाणारी, पुढे इंग्रजी सूत्रून घ्यायचं. आणि रिग्रेसिव्ह म्हणजे पाठीपाठी येणारी. तर ही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. मग काय आहे इव्होल्युशन, तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. बघा इव्होल्युशन म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज म्हणजे नवीन, नवीन स्पेसीज
प्रजाती, याच्यामध्ये प्लांट्सच्या येतात, ॲनिमल्सच्या येतात आणि त्या तयार होतात कोणापासून? ड्यू टू चेंजिंग change in specific characters, due to change in specific characters of several generations of living organism as a response to natural selection, as a response to natural selection is called इव्होल्यूशन. लांबलचक 4-5 ओळीची व्याख्या आहे, सोपी आहे. काय आहे? लक्ष द्या. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन प्रजाती तयार झाल्या. कोणापासून? एव्हा प्रजाती आपोआप तयार होत नसते, ती कोणापासून तरी तयार होत असते. कोणीतरी त्याला जन्म देत असतं. काय? ड्यू टू चेंज इन, बदलामुळं. स्पेसिफिक कॅरेक्टर्स, काही विशिष्ट असे बदल होतात आणि ऑफ सेव्हरल जनरेशन्स, अनेक पिढ्यांमध्ये इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हे बदल का होत असतात? तर ह्या बदलाला जबाबदार कोण आहे? निसर्ग आहे, नॅचरल सिलेक्शन. आजूबाजूची परिस्थिती आहे. काय आहे? नवीन प्रजाती तयार होते. इव्होल्यूशन मध्ये काय होत असतं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. कोणापासून तयार होत असते? एक्झिस्टिंग स्पेसीज, अस्तित्वात असलेल्या स्पेसीज पासून होत असते. कशामुळे? त्याच्यामध्ये चेंज होतात, त्याच्या कॅरेक्टर्स मध्ये काय होतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर्स मध्ये काय होतात? बदल होतात आणि नवीन प्रजाती तयार होते. आणि मात्र मग पुढला प्रश्न होतो की हे कॅरेक्टर्स मध्ये बदल कशामुळे होतात? तर ह्या बदलाचं कारण कोण असतं? निसर्ग असतो, एक रिस्पॉन्स असतो, नॅचरल सिलेक्शन जे आहे. निसर्गाचं एक जे आहे, निसर्गाला एक रिस्पॉन्स म्हणून, प्रतिसाद म्हणून आहे त्या स्पेसीज मध्ये बदल होतो. पण नीट लक्ष द्या, मराठीत सांगतो की मराठीत जर का व्याख्या करायची झाली याची, तर काही नैसर्गिक गोष्टींना प्रतिसाद म्हणून, अस्तित्वात असलेल्या प्रजातीपासून नवीन प्रजाती तयार होते. काय म्हटलं मी? थोडं मराठीमध्ये, निसर्गाच्या बदलाला प्रतिसाद म्हणून, की आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, लाखो वर्षापासून आहे, हा काही स्थिर नाहीये, बदलतो. आणि ह्या बदलाला काय होतात? लिव्हिंग थिंग्स प्रतिसाद देतात. लिव्हिंग थिंग्स काय करतात? प्रतिसाद देतात. आणि प्रतिसाद देऊन काय तयार होते? नवीन प्रजाती तयार होते. त्यांच्यापासून काय तयार होते? नवीन प्रजाती तयार होते. आणि ही जी काही नवीन प्रजाती तयार होण्याचा जो, आणि ही एक एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. याला म्हणायचं इव्होल्यूशन. की आज आपण माणूस झालो, अगोदर माकड होतो. म्हणजे निसर्गातल्या गोष्टीमुळे माकडामध्ये बदल होत गेले आणि माणूस तयार झालाय. हे काय? इव्होल्यूशन आहे. हे निसर्गातला बदलाला प्रतिसाद म्हणून आहे त्या प्रजातीमध्ये काही बदल होतात आणि नवीन प्रजाती तयार होतात, असा ह्या व्याख्येचा एक मतिता अर्थ आहे. ते काय आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन स्पेसीजचं निर्मिती. कशामुळे? ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हे जे बदल होतात, 1-2 दिवसाचे नसतात, तर अनेक पिढ्यापासून ह्या आहेत त्या स्पेसीज मध्ये बदल होत चालतात. आणि एक लाखो वर्षाचं एक फलस्वरूप काय तयार होतात? नवीन स्पेसीज तयार होतात. आता आपल्याला वाटतं सध्या पृथ्वी तलावर अगदी राऊंड फिगर मध्ये 87 लाख स्पेसीज आहेत. ॲनिमल्सच्या, प्लांट्सच्या, कुठून तयार झाल्या एवढ्या स्पेसीज? तर एवढ्या स्पेसीज तयार होण्याच्या पाठीमागं जबाबदार घटक कोण आहे? ही उत्क्रांती आहे, हे
इव्होल्युशन आहे. काय सांगतो पहा, परत मराठीमध्ये सांगतोय की काय आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, नवीन स्पेसिस तयार होण्याची प्रक्रिया. या नवीन स्पेसिस कोणापासून तयार व्हायला लागल्या, एक्झिस्टिंग स्पेसिस पासून, अस्तित्वात असलेल्या स्पेसिस पासून तयार व्हायला लागल्या, प्रजातीपासून तयार व्हायला. आणि काय तयार व्हायला जबाबदार घटक कोण आहे, तर निसर्ग. निसर्ग आपल्या आजूबाजूचा स्थिर नाही आहे. हो, आताच सुद्धा जे आहे, आताच सुद्धा आपल्या आजूबाजूला निसर्ग स्थिर आहे का, नाहीये, सतत बदलतोय. आणि या बदलाला एक रिस्पॉन्स म्हणून नवीन स्पेसिस तयार होण्याचं काम अव्याहतपणे चालू असतं. त्याला काय म्हणायचं, इव्होल्युशन. आणि इव्होल्युशन कसं असतं, इट इज व्हेरी ग्रॅज्युअल, अतिशय ग्रॅज्युअल असतंय. ग्रॅज्युअल म्हणजे हे जे बदल होत असतात हे ग्रॅज्युअल म्हणजे प्रोग्रेसिव्ह बदल असतात आणि अतिशय छोटे 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 मायनर बदल असतात. हे एवढंच नाही, हे इव्होल्युशन काय असतं, स्लो गोईंग, अतिशय संथ गतीनं चालणारी प्रक्रिया आहे. लाखो वर्ष लागतात कधी कधी याला. स्लो गोईंग अशी काय आहे, प्रोसेस आहे. आणि याच्यामुळे मात्र काय होते, ह्या इव्होल्युशन मुळे काय होते, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे प्राण्यामध्ये, वनस्पतीमध्ये नवीन प्रजाती तयार होऊन त्या विकसित होतात. हा, आणि जर काही इव्होल्युशन झालंच नसतं तर आज आपण माणसं राहिलोच नसतो, तर माकडच राहिले असते. पण हे बदल होत गेलेले आहेत. आणि आता जे आहे, आणि हे सांगितलेले आता अराउंड 3.5 बिलियन इयर्स. हो, साधारणपणे सांगितलेले 3.5 बिलियन म्हणजे कोटी वर्ष जे आहेत, बिलियन इयर्स ॲगो. हो, 3.5 कोटी वर्षापूर्वी देर इज नो लाईफ ऑन द अर्थ. देर इज नो लाईफ ऑन द अर्थ, की पृथ्वीवर जीवनाचा कोणताच अंश नव्हता. साधारणपणे 3.5 बिलियन इयर्स ॲगो. मग लाईफ कशी अवतीर्ण झाली, तर ॲट द बिगिनिंग काय होतं, की पृथ्वीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला होता. असं म्हणतात की मॅक्झिमम एरिया ऑफ अर्थ इट इज कव्हर्ड बाय ओशन्स, की पृथ्वीवर महासागर होते. आणि ह्या महासागरांनी काय केला होता, बराचसा भाग कव्हर केलेला होता. आणि ह्या ओशन मध्ये काही इलेमेंट्स होते. इलेमेंट्स, लाईफ नव्हती बरं का, काही इलेमेंट्स होते. इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्य होते. आपण पाहिलं ना, सध्या 118 मूलद्रव्य आहेत अस्तित्वात आणि त्यांच्यापासून तयार होणारे लाखो करोडो कंपाऊंड्स आहेत. पण त्या काळामध्ये 3.5 बिलियन इयर्स ॲगो फक्त काय होतं, काही इलेमेंट्स होते. ओशन्स मध्ये काय होते, इलेमेंट्स होते. आणि ह्या इलेमेंट्स पासून नंतर काय तयार झाले, कंपाऊंड्स तयार झाले. काय तयार झाले, कंपाऊंड्स. इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य, तुम्हाला माहिती आहे. आणि कंपाऊंड्स कोणापासून तयार होत असतात, आपल्याला 8वीचं भांडवल आहे. कंपाऊंड्स कोणापासून तयार होतात, 2-4 इलेमेंट्स एकत्र येतात आणि काय तयार होतात, तर कंपाऊंड्स तयार होतात. म्हणजे 3.5 बिलियन इयर्स ॲगो पृथ्वीवर काय होते, फक्त तर पृथ्वीवर होते ओशन्स. ओशन्स मध्ये लाईफ होतं का, नो लाईफ इज एक्झिस्टिंग इन दॅट ओशन, ओनली सम एलिमेंट्स आर प्रेझेंट. आणि फ्रॉम दीज एलिमेंट्स कंपाऊंड्स आर डेव्हलप्ड. काय तयार झाले, कंपाऊंड्स तयार झाले. आणि ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, आणि ह्या कंपाऊंड्स पासून कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार झाले. काय तयार झाले, कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार झाले. बघा, 3.5 बिलियन इयर ॲगो मध्ये काय होतं, नो लाईफ, कोणतीच लाईफ नव्हती. फक्त ओशन्स मध्ये काय होते, सम एलिमेंट्स होते. ह्या एलिमेंट्स पासून काय तयार झाले, कंपाऊंड्स तयार झाले. आणि ह्या कंपाऊंड्स पासून काय तयार झाले, कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार झाले. काय तयार झाले, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची रचना असणारे, आणि काय तयार झाले, प्रोटीन्स तयार झाले. आणि ह्या प्रोटीन्स पासून जे आहे न्यूक्लिक ऍसिड तयार झाले. आपल्याला माहिती आहे कोणते कोणते न्यूक्लिक ऍसिड आहे, डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए, रायबोन्यूक्लिक ऍसिड, हे प्रोटीन्स पासून तयार होतात. आणि या प्रोटीन्स पासून न्यूक्लिक ऍसिड तयार झाले. आणि मग काय तयार झालं, आणि पूर्ण ह्या कंपाऊंड्स पासून पहिली प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. लाईफ मध्ये पहिली काय तयार झाली, प्रिमिटिव्ह सेल.
त्या पाण्यामध्ये काय तयार झाली? प्रिमिटिव्ह सेल. हो, प्रिमिटिव्हचा अर्थ आहे आधी. सेल, हो, एकदम आधी तयार झाली. आधी सेल म्हणजे पेशी, आधी पेशी. हो, ज्याला एक आपण म्हणतो हो आदी माया जगद जननी, ती ही आहे इथं, की ही जी काय आहे आदी माया जगद जननी तयार झाली पहिल्यांदा. कशामध्ये तयार झाली? ओशन्स मध्ये तयार झाली. बघा परत रिपीट करतो. 3.5 billion years ago there was no life on the earth, only oceans. ओशन कंटेंट सम एलिमेंट्स. नंतर ह्या एलिमेंट्स पासून सम कंपाऊंड्स तयार झाले. ह्या कंपाऊंड्स पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून प्रोटीन्स तयार झाले. प्रोटीन्स पासून न्यूक्लिक ऍसिड्स तयार झाले. आणि ह्या सगळ्या केमिकल्स पासून एक प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. प्रिमिटिव्ह म्हणजे आधी पेशी तयार झाली. तिनं आजूबाजूचे कंपाऊंड्स यूज केले आणि काय तयार झाली? सेल तयार झाली. आणि नंतर काय झालं? ह्या सेल पासून नंबर ऑफ सेल्स काय होत गेल्या? इन्क्रीज होत गेल्या. आणि मग काय होतं? मग ऍज पर नॅचरल सिलेक्शन ह्या सेल्स मध्ये डिफरन्शिएशन आलं. डिफरन्शिएशन म्हणजे निसर्गाची जशी मागणी आहे त्या मागणीनुसार ह्या सेल्सचे डिफरन्शिएशन्स वेगवेगळे काय तयार झाले? भाग काय झाले या ठिकाणी तयार झाले. आणि त्याचं एक फळस्वरूप म्हणून आता सध्या करोडो स्पेसीज काय आहेत? अस्तित्वात आहेत, ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात सुद्धा. दिस इज कॉल्ड एज इव्होल्यूशन. काही हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है. थैंक यू.